नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण कंटिन्यू करतोय आपली सिरीज सम सेंटेन्सेस ऑफ डेली युजेस. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे पोस्ट ऑफिस. का आहे पोस्ट ऑफिस. आता बघा, आपल्याला जे काही आज सेंटेन्सेस बघायचे आहे, म्हणजे जे काही आपल्याला वाक्य बघायची आहेत, तर ती कशाशी संबंधित राहणार आहेत, तर ती राहणार आहेत पोस्ट ऑफिसशी संबंधित. आलं लक्षामध्ये. तर आता जो पहिला सेंटेन्स आहे, म्हणजे पहिलं वाक्य आहे ते आहे, कृपया हे पत्र पाठवून द्या. कृपया हे पत्र पाठवून द्या. आता हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, प्लीज पोस्ट धिस लेटर. प्लीज पोस्ट धिस लेटर म्हणजेच काय, कृपया हे पत्र पाठवून द्या. आता बघा, नेक्स्ट आहे मोठ्या पोस्ट ऑफिस मधून पार्सल घेऊन घ्या. बघा, मोठ्या पोस्ट ऑफिस मधून पार्सल घेऊन घ्या. हे झालं मराठीमध्ये. म्हणजे मोठ्या त्यांची एक मेन ब्रांच असेल, तिथून आपल्याला काय घ्यायचंय, पार्सल घ्यायचंय, असं सेंटेन्सचं म्हणणं आहे. सेंटेन्स काय म्हणते, मोठ्या पोस्ट ऑफिस मधून पार्सल घेऊन घ्या. आता हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, गेट द डिलिव्हरी ऑफ द पार्सल फ्रॉम द जीपीओ. गेट द डिलिव्हरी ऑफ द पार्सल फ्रॉम द जीपीओ. आता जीपीओ म्हणजे काय, जनरल पोस्ट ऑफिस. लक्षामध्ये, गेट द डिलिव्हरी ऑफ द पार्सल फ्रॉम द जीपीओ म्हणजेच मराठीमध्ये मोठ्या पोस्ट ऑफिस मधून पार्सल घेऊन घ्या. लक्षात. आता बघा, नेक्स्ट आहे, या पार्सलसाठी 5.5 रुपये किमतीचे स्टॅम्प लागतात. आता एखादं पार्सल आहे, त्याला स्टॅम्प लावायचा आहे, बरोबर. आणि त्या स्टॅम्पची जी किंमत आहे ती किती आहे, 5.5 रुपये. असं काय म्हणणं आहे, सेंटेन्सचं म्हणणं आहे, या पार्सलसाठी 5.5 रुपये किमतीचे स्टॅम्प लागतात. इंग्लिशमध्ये कसं होईल, धिस पार्सल रिक्वायर्स स्टॅम्प्स वर्थ 5 रुपीज अँड अ हाफ. धिस पार्सल रिक्वायर्स स्टॅम्प्स वर्थ 5 रुपीज अँड हाफ म्हणजेच काय, 5.5 रुपये, बरोबर. 5 रुपीज अँड अ हाफ, बरोबर. दिस पार्सल रिक्वायर स्टॅम्प्स वर्थ 5 रुपीज अँड अ हाफ म्हणजेच या पार्सलसाठी 5.5 रुपयाचे काय लागतात, स्टॅम्प लागतात. लक्षामध्ये. आता बघा, नेक्स्ट आहे, या लिफाफ्यावर कमी तिकीट लागतील. आता एखादा लिफाफा आपल्याला सेंड करायचा आहे, तर त्या लिफाफ्यावर, सेंटेन्सचं मराठी आपलं जे मराठी वाक्य आहे ते काय आहे, या लिफाफ्यावर कमी तिकीट लागतील. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल, धिस एनव्हलप. एनव्हलप म्हणजे काय, लिफाफा. एनव्हलप म्हणजे काय, लिफाफा. धिस एनव्हलप इज अंडर स्टॅम्प. धिस एनव्हलप इज अंडर स्टॅम्प म्हणजेच या लिफाफ्यावर कमी तिकीट लागतील. लक्षामध्ये. आता बघा, नेक्स्ट आहे, तुमचा अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवा. बरोबर. म्हणजे आपल्याला एखाद्याला अर्ज पाठवायचा आहे, आपण कसा पाठवायचा आहे, तुमचा अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवा. लक्षामध्ये. हे झालं मराठी सेंटेन्स. इंग्लिशमध्ये कसं होईल, सेंड युअर अप्लिकेशन. सेंड युअर अप्लिकेशन बाय रजिस्टर पोस्ट. लक्षामध्ये, सेंड युअर अप्लिकेशन बाय रजिस्टर पोस्ट म्हणजेच तुमचा अर्ज रजिस्टर पोस्टने पाठवा. लक्षात. आता बघा, नेक्स्ट, मी तिला 50 रुपये मनी ऑर्डरने पाठवली. मी तिला 50 रुपये मनी ऑर्डरने पाठवली म्हणजेच काय, आय सेंट हर 50 रुपीज बाय मनी ऑर्डर. आय सेंट हर 50 रुपीज बाय मनी ऑर्डर. आता बघा, इथे एक शब्द दिलेला ब्रॅकेटमध्ये, रेमिटेड. बरोबर. आता रेमिटेड जो शब्द आहे ना, तो फक्त कशाशी संबंधित आपण यूज करतो, फक्त पैशाशी संबंधित. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला सेंट, आपण जी सेंट वापरला त्याच्या जागेवर आपण काय वापरू शकतो, रेमिटेड. जसं की आय रेमिटेड हर 50 रुपीज बाय मनी ऑर्डर. पण इथं जो शब्द दिलेला आहे ना, रेमिटेड, काय सांगितलं, फक्त पैशाशी संबंधित तो आपण शब्द वापरतो. लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, नेक्स्ट आहे, कृपया रिटर्न पोस्टने उत्तर द्या. बरोबर. आता आपण एखाद्याला पत्र पाठवलं, पण आपल्याला त्याच्याकडे उत्तर पण पाहिजे. बरोबर. एखादा प्रश्न विचारला असेल आपण, आणि त्याच्याकडे आपल्याला अपेक्षित काय आहे, उत्तर अपेक्षित आहे, पण ते कसं, पोस्टानेच. लक्षामध्ये. तर हे मराठी कसं झालं, कृपया रिटर्न पोस्टने उत्तर द्या. लक्षामध्ये. पण हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये बोलू तर ते कसं होईल, प्लीज रिप्लाय बाय रिटर्न पोस्ट. प्लीज रिप्लाय बाय रिटर्न पोस्ट म्हणजेच काय, कृपया रिटर्न पोस्टने काय करा, उत्तर द्या. लक्षात. आता बघा, नेक्स्ट आहे, तुमचे पत्र या पत्त्यावर पाठवा. तुमचे पत्र या पत्त्यावर पाठवा म्हणजे सेंड युअर लेटर टू धिस ऍड्रेस. सेंड युअर लेटर टू धिस ऍड्रेस. होप तुमच्या लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बरोबर. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.